हेलो फ्रेंड्स, नमस्ते। मैं एम्बेसडर डॉक्टर संजय मौर्य, क्रिएटिव आर्ट अफेयर का फाउंडर। क्रिएटिव आर्ट अफेयर जो नवोदित कलाकारों के लिए काम करते आया है एक निस्वार्थ भाव से, उसकी क्रिएटिव लीव्स की 11वीं श्रृंखला की 11वीं प्रदर्शनी यहाँ बाल गंधर्व आर्ट गैलरी पुणे में हो रही है। आज यहाँ पे ये इसका दूसरा ही दिन है और इस प्रदर्शनी में देश भर से सेलेक्टेड 10 आर्टिस्टों ने अपने करीब 100 से ज़्यादा पेंटिंगों का प्रदर्शन किया है, जिसमें अलग अलग थीम, अलग अलग स्टाइल के काम देखने मिलेंगे। और कला प्रदर्शन का उद्देश्य सिर्फ अपने काम को दर्शाना ही नहीं, बल्कि दूसरे कलाकारों से मिलना, उनसे संवाद साधना, उनसे सीखना, ये सब भी होता है। तो इस इवेंट में हम एक बहुत बड़े एब्स्ट्रैक्ट पेंटर विनोद वेनाग जी को लाए हैं, जिनसे हमारी टीम ने आर्ट के बारे में डिस्कशन किया। उन्होंने पेंटिंग का डेमो दिया, जिससे बहुत कुछ सीखने मिला हमें। और इसी तरह क्रिएटिव आर्ट अफेयर प्रदर्शनी के अलावा फ्री में आर्ट टॉक अरेंज करता है, वर्कशॉप अरेंज करता है, देश विदेशों में प्रदर्शनियाँ भरता है। बहुत ज़्यादा कि थैंक यू बोलूँ तो हमारी पुणे कलियों से यही विनती रहेगी कि आएँ, इस कला प्रदर्शन का आनंद लें और हमारे प्रतिभागियों का उत्साह बढ़ाएं। मी विनोद वेनाग, आर्टिस्ट, पुणे। मी ॲब्स्ट्रॅक्ट आर्टिस्टमध्ये शक्यतो आता काम करतो आहे सध्या, आणि ही जी संकल्पना आहे ही माझ्या डोक्यामध्ये येताना याच्यावरती जो पाऊस होता, याच्यावर बराच दिवस माझी ते मनामध्ये चाललेली घालमेल आणि त्यावर असलेलं रिफ्लेक्शन, आता हे रिफ्लेक्शन आपल्याला पेंटिंगमध्ये कसं उतरवता येईल, मग ॲब्स्ट्रॅक्टमध्ये उतरवत असताना त्या मागचा जो फील आहे हा विचारात घेतला जातो आणि त्याची जी संकल्पना आहे ती सोप्या आणि सरळ भाषांमध्ये, रेषांमध्ये, आकृतींमध्ये ती मांडली जाते। आता पेंटिंग करायचं म्हटल्यानंतर जो वेळ असतो आपल्याला, तो वेळ असा ठराविक काही मोजून देता येत नाही किंवा एवढ्याच वेळात आपलं पेंटिंग कंप्लीट होईल ही त्यामागचा उद्देश नसतो। आपल्याला फक्त त्या पेंटिंगला जो न्याय द्यायचा असतो, जो आपण जो फील अनुभवलेला आहे आणि तो प्रत्यक्षात कसा उतरेल, त्यामागची जी संकल्पना असते तीच या पेंटिंगचा खरा आत्मा असते। कारण आपण जे मनातली संकल्पना आहे ती पूर्ण कागदावर उतरल्याशिवाय आपला जो संकल्पनेचा भाव आहे तो शांत होत नाही, हे आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे। आणि तोच फील मी ह्या पेंटिंगमध्ये पावसाचा उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे। थैंक यू। तो आप जनरली सब फेविक्विक यूज़ करते हो? नहीं, अभी नहीं। हॅलो, माझं नाव रुमा अगवेकर आणि मी मागच्या 5 वर्ष झालीत पेंटिंगमध्ये आहे। माझी पेंटिंगची सुरुवात राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीपासून सोलो एक्झिबिशनपासून झाली होती। तर त्याच्यामध्ये मोस्टली माझे आर्ट जी आहे ती ॲब्स्ट्रॅक्ट होती, म्हणजे मॉडर्न आर्ट आहे आणि जीवनातले वेगळ्या पद्धतीचे चित्रीकरण होते। साधारणपणे म्हणजे ह्युमन फेसेस म्हणा, तर विलेजेस म्हणा किंवा सिनिक ब्युटी असं। आता ह्या आर्ट गॅलरीमध्ये मी थोडंसं निळ्या रंगाचा वापर जास्त केलेला आहे, म्हणजे इट्स ब्लेंडिंग व्हेरी फाईन विथ द ब्लू फीचर, आणि ब्लू फीचरचा मी ऑप्टिमिझम दाखवलेला आहे। साधारणपणे तर सुरुवातकरिता पहिलं जे फ्रेम आहे त्याच्यामध्ये नवदाम्पत्य जस्ट आत्ता नवीन घरात आलेलं आहे, तर त्याचं एक पेंटिंग केलेलं आहे। दुसरं मैत्रिणी आहेत ज्या असं नदीच्या काठी बसलेल्या आहेत आणि साधारणपणे विचार करतायत, किंवा आता परत असं नवरा बायको आहेत, तर तिसऱ्या फ्रेममध्ये दाखवलं तर पावसाळ्यात असे भिजलेले आहेत। आणि साधारणपणे ह्या आर्ट मार्फत, म्हणजे ह्या आर्ट कल्चरमार्फत मी थोडंसं रिचनेस, म्हणजे जीवनातला एक परिस्थिती दाखवते आहे। हा एक माझा आवडता फ्रेम आहे, ज्याच्यात मी
एक्वेरियम दाखवलेला आहे, म्हणजे शॉर्ट फॉर्म जसं आपण ॲक्वा म्हणतो. निळ्या रंगाचा एक छान वापर आहेत. मासे आहेत, गोल्डफिश आहेत, दे आर इन द टँक. पण एक वेगळी पद्धत वापरलेली आहे. साधारण चित्रीकरण पेन आणि त्याला आपण म्हणूयात ड्राय स्ट्रोक्स घेतलेले आहेत. बाकीचे बारीक 4 पेंटिंग्स आहेत, तर साधारण म्हणजे ते आपल्या लक्षात येईलच. पण रंगाची सज्जाची आहेत, इट्स नॉट टू मेनी कलर्स बट इन लिमिटेड कलर आय हॅव डन द पेंटिंग. थँक्यू. माझं नाव पल्लवी विजय बेनाडीकर आणि हे सगळे ऑइलमधले पेंटिंग्ज आहेत. आणि मला पोर्ट्रेट्स करायचं जास्त आवडतं. आणि ह्या विठोबा जो केलेला आहे तो माझं नाव पल्लवी विजय बेनाडीकर आणि हे सगळे ऑइलमधले पेंटिंग्ज आहेत. आणि मला पोर्ट्रेट्स करायचं जास्त आवडतं. आणि ह्या विठोबा जो केलेला आहे तो मिक्स मीडियामध्ये आहे. ॲक्रेलिक आणि ऑइल असं ह्याच्यामध्ये केलेले आहे. आणि मी खरी सुरुवात केली लॉकडाऊनपासून. गेले 4 वर्ष मी पेंटिंग करते आहे. आता ह्याच्यात करिअर किती होईल माहीत नाही, पण आवड आहे. आणि काय भविष्यात तुमचे प्लॅन काय? पेंटिंग करत राहायचं आणि जसे जातील तसं. आता ह्या पेंटिंगमध्ये कोणकोणत्या प्रकारचे कलर वापरले तुम्ही? हे सगळे ऑइल कलरमध्ये आहेत. हे सगळे ऑइल आहे. हे फक्त ॲक्रेलिक आणि ऑइल मिक्स असं केलेलं आहे. बाकी सगळे ऑइल कलरमध्ये आहेत पेंटिंग्स. ह्या चित्रामध्ये जो आपल्याला भावनात्मक पूर्णपणे दिसतंय, क्लिअर भावना दिसत आहेत, तर त्यामागे काय रहस्य आहे? बेसिकली कसं आहे की मला एक असं पोर्ट्रेट बनवायचं होतं की ज्याच्यात काय म्हणतात त्याचे इमोशन्स, त्याचं काय म्हणतात ते क्लॅरिटी त्याच्यात आली पाहिजे त्या चेहऱ्यावर. आणि हे मला स्वतःला टेस्ट करण्यासाठी हे पेंटिंग केलेलं आहे. आणि हे तर मेन लेडी विथ द लॅम्प हे मला करायचंच होतं. ओरिजिनल हळदणकरांचं हे पेंटिंग आहे. आणि हे मी त्या ह्याच्यावरनं हे घेऊन केलेलं, थीम घेऊन त्याच्यावरनं हे पेंटिंग केलेलं आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू. नमस्कार, मी संध्या साळुंके इंदोर मध्य प्रदेशमध्ये राहते. आणि मी जवळजवळ 15 वर्षापासून कोलाज वर्क करून राहिले आहे. त्याच्यामध्ये मी बिट्स ऑफ पेपर्स, रंगीन मॅगझिनचे पेपर्स, न्यूजपेपर्सचे पेपर्स हे तुकडे घेऊन त्यांना आपल्या कल्पनेने असेंबल करून माझं पेंटिंग बनवते. ह्याच्यामध्ये मी मध्य प्रदेशमध्ये एक झाबवा म्हणून डिस्ट्रिक्ट आहे, तिथे ट्रायबल लोक राहतात, आदिवासी लोक राहतात. आणि त्यांचा एक मेळा लागतो आणि त्या मेळ्यामध्ये ते डान्स युवक युवती डान्स करून आणि ते आपले पार्टनर निवडतात. त्याचं एक स्पेशल नाव आहे ह्या डान्सचं, भगोरिया डान्स. आणि त्याचा मी हा चित्र बनवला आहे. आणि ह्याच प्रकारे मी ह्याच्यामध्ये लँडस्केप, फिगरेटिव्ह आणि ॲब्स्ट्रॅक्ट बनवते. ह्याच्यामध्ये मी मिक्स मीडिया कोलाज आहे. ह्याच्यामध्ये कलर, पेपर आणि सँडचा यूज केला आहे. आणि भविष्यामध्ये मला हे काम करून फार आनंद मिळतो आणि भविष्यामध्ये मी हे काम करत राहणार. आणि त्याच्यात मनाला फार छान वाटतं आणि प्रदर्शित करायलाही आनंद येतो. मी पल्लवी बेनाडीकर. हे सगळे मी काय म्हणतात लँडस्केप करायची माझी इच्छा होती. त्या ह्याच्यामध्ये मी हे पेंटिंग्स केलेले आहेत. आणि ही महालक्ष्मी जी आहे ती डिफ्यूजमध्ये असल्यामुळं मला थोडंसं त्याच्याविषयी खूप अट्रॅक्शन वाटलं आणि त्यामध्ये हे काम केलेलं आहे. हे सगळे ऑइलच आहेत की डिफ्यूजमध्ये ऑइलमध्ये काम केलेलं आहे. आणि हा सुद्धा ऑइलमधलाच आहे. मला याचे फीचर्स खूप आवडले, म्हणजे त्याचे डोळे, त्याचे भाव, म्हणून हा मोर मी केलेला आहे. आणि हे जे आहे कैलास पर्वताचं आहे पेंटिंग्स. तर कैलास पर्वत आपल्या दृष्टीने सगळ्यांच्या दृष्टीने खूप हे असतं. म्हणजे सगळेच पेंटिंग्स ऑइलमधले आहे. हे अमेरिकेतलं ग्रँड कॅनियनचं
पेंटिंग केलेलं आहे मी. तर असे हे सर्व माझे पेंटिंग्स आहेत. थँक्यू. मेरा नाम शाश्वत सिन्हा है और ये 4 मेरी पेंटिंग्स है. ये पेंटिंग बुद्धा की है, लोटस भी है उधर. ये वाटर कलर है, इसमें वो सन है, ये रिवर है, सन का रिफ्लेक्शन और फिशेस है. ये पानी के अंदर का सीन है. ये नीचे सारी वाइट और येलो जेली फिशेस है. ये फिशेस है सारी, ये व्हेल है. ऊपर येलो सनलाइट का रिफ्लेक्शन है. और इसमें ये वाली पेंटिंग में सारे इमोशंस है. ये रेड एंग्री, वो काम, ये फ्रस्ट्रेटेड. आप ये पेंटिंग कब से बना रहे हैं? मैं कितने साल से? 5 साल पहले से. 5 साल से बना रहे हैं. और कौन कौन से पेंटिंग को आपको ज़्यादा वक्त लगता है? कौन सा पेंटिंग है जिसमें आपको ज़्यादा वक्त? ऐसे पेंटिंग्स को ज़्यादा वक्त लगता है. तो कलर कौन कौन से यूज़ करते हैं आप इसमें? कलर इसमें हाँ, हर चीज़ के कलर में अभी तक कौन कौन से कलर यूज़ किए हैं? रेड, ब्राउन, वाइट, ग्रीन, डार्क ग्रीन, पिंक. और आपके मन में कौन सा कलर बहुत अच्छा लगता है? आपको कौन सा कलर अच्छा लगता है सर? ब्लू. ब्लू अच्छा लगता है. हम्म. अच्छा, ब्लू के ऊपर ज़्यादा प्यार है. हाँ, तो भविष्य में आप किस प्रकार के पेंटिंग बनाना चाहोगे? ब्लू से ऐसे. अच्छा, वो आपको ज़्यादा अच्छे लगते हैं. हाँ. थैंक यू व्हेरी मच. वेलकम. नमस्कार, मी स्मिता कानफडे. मी पुण्यामधलीच आहे. माझं हे 3D प्रिंटिंग आहे पूर्ण. हे समयचक्र म्हणजे आधीचं आपण हे करू शकतो, नंतरचंही करू शकतो, पण आज जे काही आहे ते आत्ताचं आहे, म्हणून हे समयचक्र आहे. आणि हे पांडुरंगाचं आहे. हे 3Dमध्ये केलं आहे. ही लेअर वेगळी आहे, वरचं वेगळी आहे, त्याचे पूर्ण दागिने वेगळे आहे. हे 3Dमध्ये आहे पूर्ण पांडुरंगाचं. आणि हा त्रिशूल आहे, शिवशक्ती चे ऊर्जेचे प्रतीक. म्हणजे याच्यामुळे मेडिटेशन होते. भविष्यात आपले काय प्लॅन आहे? म्हणून पेंटिंग करत राहणे हेच. आतापर्यंत तुम्ही कोणकोणते कलर यूज केलेले? याच्यामध्ये हे ॲक्रेलिकमध्ये आहे, हे ऑइलमध्ये आहे. मी वॉटर कलर पण करते, हे पण ॲक्रेलिकमध्ये आहे. वॉटर कलर करते, ऑइल करते, ॲक्रेलिक करते. आणि भविष्यात प्लॅन काय तुमच्या आता? भविष्यात ते पेंटिंग करत राहणे, बस एवढाच प्लॅन आहे. कोणता कलर तुम्हाला जास्त आवडतो? मला आकाशाचा कलर आवडतो, निळा. शांत वाटतंय, मन शांत होते. आणि माझं पेंटिंगमध्ये मेडिटेशन खूप होते, एकाग्रचित्त होऊन जाते. त्याच्यामुळे बाकीच्या व्यापातून मुक्ती मिळते. ह्याच्यातून काल्पनिक चित्र तुम्ही किती बनवले आतापर्यंत? काल्पनिक भरपूर आहेत, इथे आता लावलेले नाही आहेत मी, पण भरपूर बनवलेले आहेत काल्पनिक चित्र. थँक्यू. Hello everyone, me Dr. Smita Bagode. I am from Kolhapur. So today I am here for a painting exhibition. So this is charcoal. You can see here the work in charcoal. Here watercolor. This is oil painting, a famous painting. This is what I always want to do in future. This is nothing but what our culture tells about us. It's like temple. Temple is one thing which many people have tried to destroy it, but it's never been destroyed by anyone. Then this is a painting of courage. I'll call this as a courage because here you can see even in storm the ship is going on, and that's how we should be going in our life, going ahead ever and ever. This is a painting. It's into poster color. This is a famous painting. This is oil once again, where I have tried to show love in a form of Krishna and Radha. That's all. Thank you. हेलो, माय नेम इज़ सोनाली. मैंने आज बाल गंधर्व आर्ट गैलरी को विज़िट किया है. यहाँ पे मुझे बहुत सारे अलग अलग टाइप के पेंटिंग्स देखने को मिले हैं. बहुत सारे ऐसे पेंटिंग्स हैं जो कि मैंने पहली बार देखे और अलग टेक्निक्स पता चले हैं. फिर आज मैंने एक एब्स्ट्रैक्ट पेंटिंग का डेमो भी देखा. उसमें मुझे पूरा उनका डिटेलिंग वर्क
पूरा स्टेप बाय स्टेप, मतलब कितनी डिफ़िकल्टी से वो करते हैं, पूरा माइंड में रख के, सब पता चला है आज। फ्यूचर में आ रहे हैं, आप फ्यूचर में आना चाहते हैं ऐसे पेंटिंग देखने? हाँ, फ्यूचर में तो मैं आना ही चाहूँगी। आज भी मैं बारिश में आई हूँ तो फ्यूचर में तो आना ही है देखने के लिए, क्योंकि ऐसे इतने अच्छे अच्छे पेंटिंग्स देखने को मिलते हैं, वो भी मतलब एक नसीब की बात है। आपने भी कभी पेंटिंग किया हुआ है स्कूल के दिनों में? मैं अभी भी करती हूँ अच्छा, एक्चुअली। हाँ, मैं एग्जीबिशन में भी पार्टिसिपेट करती हूँ, बस अभी थोड़ा इशू था इसलिए यहाँ पे नहीं आना हुआ। मैं करती रहती हूँ एग्जीबिशंस, पेंटिंग्स करती हूँ। हाँ, अगली बार तो पक्का पार्टिसिपेट होने वाली हूँ।